HT न्यूज इंडिया, सच के साथ। सेवाग्राम रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या उपोषणात आमदार राजेश बकाने सहभागी। सेवाग्राम रुग्णालय प्रशासनाने कर्मचाऱ्यांच्या न्याय्य मागण्या पूर्ण करण्यापर्यंत आपणही उपोषण करणार असल्याची ठाम भूमिका आमदारांनी घेतली आहे। सेवाग्राम रुग्णालयातील तांत्रिक कर्मचारी व प्रयोगशाळा सहाय्यक हे दिनांक 21 जानेवारी पासून आपल्या विविध न्याय्य मागण्यांसाठी उपोषण करत आहेत। या मागण्यांबाबत यापूर्वीही सेवाग्राम आयुर्विज्ञान संस्थेचे अधिष्ठाता डॉक्टर अजय शुक्ला आणि उपोषण कर्मचाऱ्यांमध्ये उपविभागीय अधिकारी कार्यालयात बैठक झाली होती। त्या बैठकीला उपोषणकर्ते सुमित पाटील, शोहेब खान, प्रियंका पाटील उपस्थित होते। त्यावेळी उपविभागीय अधिकारी दीपक कडांडे यांनी उपोषणकर्त्या कर्मचाऱ्यांच्या न्याय्य मागण्यांची दखल घेण्याचे निर्देश सेवाग्राम आयुर्विज्ञान महाविद्यालय प्रशासनाला दिले होते। मात्र त्यानंतर प्रशासनाकडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने आज या संपूर्ण प्रकरणाला नवे वळण मिळाले। पुलगाव देवळीचे आमदार राजेश बकाने यांनी उपोषण मंडपाला भेट देत उपोषणकर्त्या कर्मचाऱ्यांसोबत स्वतःही उपोषणात सहभागी होण्याचा निर्णय घेतला। त्यांच्यासोबत मिलिंद भेडे हेही उपस्थित होते। यावेळी रुग्णालयाचे डीन डॉक्टर अजय शुक्ला आमदार बकाने यांची भेट घेण्यासाठी आले असता आमदारांनी स्पष्ट शब्दात सांगितले की जोपर्यंत या कर्मचाऱ्यांच्या न्याय मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आपणही त्यांच्यासोबत उपोषण करणार आहोत। डॉक्टर अजय शुक्ला यांनी प्रशासनाकडून झालेल्या चुकांसाठी क्षमायाचना केली। मात्र आमदार बकाने यांनी सांगितले की आमचा उद्देश क्षमायाचना करून घेण्याचा नाही तर उपोषणावर बसलेल्या सर्व कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करून त्या तात्काळ पूर्ण कराव्यात हाच आमचा उद्देश आहे। विशेष प्रतिनिधी यूसुफ पठाण, वर्धा। लिख के दो, नहीं तो हम टर्मिनेशन दे रहे हैं आपको। लिख के देने के बाद में वापस ज्वाइनिंग, 2 साल का प्रोबेशन पीरियड, उसके बाद टर्मिनेशन लेटर, उसके बाद में 1 साल का और प्रोबेशन पीरियड, उसके बाद 22 दिन का प्रोबेशन पीरियड। उसके बावजूद भी तुम प्रेशराइज कर। खबरों में अब तक के लिए बस इतना ही। फिर होगी आपसे मुलाकात ऐसी किसी बड़ी और खास खबर के साथ। तब तक के लिए नमस्कार और देखते रहिए HT न्यूज इंडिया।